क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगूया. या कांदुलीच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूया. नॉस्टार चषक 2026च्या साथीने पहिला दिवस शानदार उद्घाटन सोहळ्यानंतर श्री गणेश बारे, महेंद्र बबन गुरव, दीपक पाटणेकर यांच्या संकल्पनेमधनं साकारलेली मानाची महाराष्ट्रातील स्पर्धा नॉस्टार चषकाचा शुभारंभ या ठिकाणी झाला आहे. पहिला मॅच देखील सुरू झालेला आहे. पहिला अटीतटीचा सामना दोन संघादरम्यान असणार आहे, जिथे दोन दिग्गज संघ असणार आहेत, दैसर बॉईज आणि सुनीत अस्पुती 11. मनीष आमच्याबरोबर समालोचन कक्षामध्ये. मनीष, मी तुला एक माहिती देऊ इच्छितो. सुनीत अस्पुती संघानं खूप चांगली कामगिरी केली. सह्याद्रीचा राजा चषकामध्ये, देवाभाऊ चषकामध्ये, त्याचबरोबर राजेंद्र सानप मेमोरियल चषकामध्ये जबरदस्त कामगिरी केली. धर्मवीर चषकामध्ये जबरदस्त कामगिरी केली. तर दैसर बॉईज जो एक अनुभवी संघ आहे आणि अनेक वर्ष क्रिकेटची ती तपश्चर्या करत आहे, तर दोन्ही संघांना या स्पर्धेच्या दरम्यान आयोजकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा असतील. जे प्रेक्षक tenniscricket.in माध्यमातून आमच्याबरोबर जॉईन झाले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. सध्या स्थिती काय ते काही आपण पाहूया. धावपल का धाबा एक गडी बाद झाल्यापर्यंत आज श्लोक, मुकेश आणि त्याचबरोबर आता प्रीती जोशी मैदानावरती आहेत. 2 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. समालोचन कक्षामध्ये एक प्रसिद्ध समालोचक मनीष पाटील जॉईन झालेत. मनीष, आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद प्रशांत सर, धन्यवाद मोंटी सर, धन्यवाद राजेश सर. पहिला सामना आहे आणि नॉन एफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत जिशानने योग्य ठरवलेला आहे. पहिला फलंदाज श्लोक बाद झालाय. प्रितेश नवीन फलंदाज स्ट्रायकर सेंडला लो राहिलाय. बॉल ही कॉन्क्रीटची खेळपट्टी गोलंदाजाच्याच पक्षात आतापर्यंत खेळते असं जणू काय वाटते. जिशानने परिवर्तनाची मदत घेत या षटकाला सांभाळलेलं आहे आणि फक्त धावा बनल्या आहेत सुनीता स्मृतीच्या. 1 धाव 1 फलंदाज बाद. 4 चेंडूंचा खेळ संपला. आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी गोलंदाज जिशानची. ऑन साईडला चेंडू कळल्यास कोलेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, इथे धोका होऊ शकतो. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन वेगानं धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. मनीष, आपण ह्या ओव्हरनंतर एक महत्त्वाची चर्चा करणार आहोत. विशेष करून दैसर बॉईज संघानं अत्यंत जबरदस्त कामगिरी केली. मान्सून धमाका KBSC या स्पर्धेमध्ये ते चॅम्पियन ठरलेले आहेत आणि JPचा बोलबाला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता आणि म्हणूनच तीच कामगिरी कॅरी फॉरवर्ड करताना हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. फुल लेंथ आहे पण बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला. प्रीतेश जोशीने बॉलला तितकी उसळी मिळत नाही आणि त्याच संधीचा फायदा जिशानने उचललेला आहे. पहिलं यशस्वी षटक संपवलेल्या जिशानने पहिल्या षटकात फक्त 1 धाव. म्हणजेच क्रिकेट हे फलंदाजांच्याच प्रेमात पडत नाही, गोलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करताय. आणि मनीष, सिमेंटच्या विकेटवरती गोलंदाजी करणं हे चॅलेंज असतं. जिशानने आज स्वतःचा अनुभव पणाला लावला. अप्रतिम गोलंदाजी. म्हणजे आपण या ठिकाणी नॉस्टार चषक 2026चा क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. महाराष्ट्रातील रबर बॉलची लोकप्रिय स्पर्धा, 1 नंबरची स्पर्धा. आणि काय स्टार्ट झाला जिशानसाठी. 1 नंबरचं स्टार्ट. त्याने फलंदाज बाद केला, 1च धाव दिले, 1 नंबरची बॉलिंग केली त्याने. 1 नंबर हा लकी ठरलेला आहे जिशानसाठी आणि खास करून दैसर बॉईज या संघासाठी. बघा, कुठल्याच संघाला प्रशांत सर कमी लेखून चालत नाही. मैदानात जो चांगला खेळतो त्याची चर्चा प्रेक्षक करतात आणि ती चर्चा करण्यासाठी भाग पडले गोलंदाज जिशानने. काय गोलंदाजी, म्हणजेच अँगलचा यूज त्याने परफेक्ट केला. ओव्हर द विकेट येत असताना ऑफस्टमच्या बाहेरची लाईन अँड लेन परफेक्ट ठेवली, एकही एक्स्ट्रा नाही आणि त्यामुळे नियंत्रण पहिल्या षटकावर पूर्णतः जिशानचं. अचूक नियंत्रित मारा करत फलंदाजांना या ठिकाणी प्रश्न त्याने विचारले. पहिल्या षटकामध्ये दबदबा राहिलेला आहे गोलंदाज जिशानचा. 2 लाख रुपयाचं पारितोषिक, मानाचा खासदार चषक, चॅम्पियन बनणाऱ्या टीमसाठी, रनरअप टीमसाठी 1 लाख, मानाचा खासदार चषक, मालिकवीराचा पुरस्कार, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज TV असणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर पुरस्कार LED असणार. त्याचबरोबर विशेष आभार साईनाथ, अक्षय सावंत, राम सावंत ज्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली. स्पर्धेचे उद्घाटक गणेश बारे, महेंद्र बबन गुरव, दीपक पाटणेकर व्यासपीठावरती आहेत. मनीष, सिमेंटची विकेट खूप छान बनवले. रनवे पाहू शकता. आउटफील्ड देखील सुंदर आहे. क्रिकेट करता अगदी अनुकूल वातावरण सध्या आपल्याला बघायला मिळतं. 100% बघा, सर्वांना अपेक्षा आहे की पाऊस व्हायला हवा, कारण पावसामध्ये क्रिकेट थोडंसं बदलतं. पण आताच्या घडीला आपण पाहिलं तर गोलंदाज जिशानने पहिल्या षटकावर नियंत्रण ठेवलेलं आहे. आता गोलंदाजीमध्ये थोडासा बदल होतोय. बॉलिंग ट्रॅकवर आता तुम्हाला पाहायला मिळतील सत्यम, स्ट्रायकर साईडला मुकेश गायकर हे सुद्धा एक सातत्यपूर्ण प्रतिभावंत स्ट्रायकर बॅटर म्हणून ओळखले जातात. पण आज थोडासा सूर त्यांना गवसत नाहीये. पण अजूनही 4 षटकाचं क्रिकेट बाकी आहे आणि यावेळेस बघा हुक करण्याचा प्रयत्न होता. मिस्की हुक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पोस्टिल बॉलवर तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. सिंगल डबल, जसं आपण समालोचक नेहमी म्हणतो लाईफ लाईन. पण जेव्हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपण येतो, जेव्हा पहिल्या षटकात फक्त 1च धाव बनते, तर ही लाईफ लाईन नसते. आता लाईफ लाईन बनते चौकार किंवा षटकार.
आणि विशेष करून म्हणजे जेव्हा पहिल्या षटकात धावा आल्या नाहीत तेव्हा निश्चितच या एकेरी दुहेरी धावा देखील तितक्यात महत्त्वाच्या आहेत. मुकेश गायकरवरती आता संपूर्ण कॅमेरा लावलेला आहे. प्रितेश जोशी हुकमाचे एक आहे, त्याच्या नावावरती शतक देखील आहे आणि त्यामुळे तो या ठिकाणी ट्रम्पकार खेळाडू आहे. व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय राजेश भट साहेब देखील उपस्थित, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सत्यम ऑन साईडला खेळायचं होतं, पूल करायचं होतं, टप्पा थोडा ऑफ टर्मच्या बाहेर ठेवला आणि थोडासा खाली राहिला चेंडू. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं, धाव घेण्याचा प्रश्न आहे. धाव संख्या 1 गडी बाद 2. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम या संघाचं तो नेतृत्व नेहमीच करतो आणि त्यात विक्रोलियन्स असेल किंवा मुंबईच्या विविध संघांमध्ये त्याला आपण चांगलं खेळताना पाहायला मिळतो. आता सुनीता स्मृतीचे ते कॅप्टन आहेत, त्यामुळे कॅप्टन हे पद मिळाल्यानंतर आता कामगिरी सुद्धा उंचावण्याची गरज आहे. प्रितेश जोशी आणि बॉल हवेत आहे, बॅटची लिडिंग एज पाहूया, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय स्क्वेअर लेगला आणि बॉल धावून धावा पूर्ण करायच्या. लक्षात घ्या, जर बॉल आत आहे मैदानाच्या तर तुम्हाला धावून धावा पूर्ण करायच्या. 2 धावा मिळत आहेत आणि सर 9व्या बॉलवर पहिली डबल या डावातली. अगदी बरोबर. याचा अर्थ या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी अप्रतिम मारा केला. प्रितेश जोशी सारखा खेळाडू आहे, हुकमाचा एक आहे, ट्रम्प कार्ड खेळाडू आहे आणि तो देखील 4 डॉट नंतर हा दुहेरीचा टोला 2 धावा त्याच्या खात्यावरती नोंदवल्या जात आहेत. धावसंख्या धापरकरती एकूण 4. 1 गडी बाद 4. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सत्यम जयस्वाल. स्टकवरला अप्रतिम फटका अलॉंग द कार्पेट खेळलाय. एकच जमेल. एकेरी दुहेरी धाबा आतापर्यंत घेतल्या गेल्यात. मनीष, या षटकाचा विचार केला तर हे 3 चेंडू अतिशय महत्वाचे, म्हणजे 4 चेंडूचा खेळ, 10 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार नाहीये. प्रशांत सर, आता लक्षात हे घ्यायला हवं की 20 चेंडूंचं क्रिकेट बाकी आहे, 10 चेंडूंचं क्रिकेट संपलेलं आहे आणि 20 चेंडूचं क्रिकेट बाकी आहे. त्याची दखल आता सुनीता स्मृती 11 संघाच्या फलंदाजांना घ्यावी लागेल. सुरुवात थोडीशी अडखळत झाले, पण असो कधी कधी सुरुवात चांगली नाही झाली तरी सुद्धा तुम्हाला शेवट चांगला करता येतो, पण ते लक्षात घ्यावं लागेल. गोलंदाजीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली, मग दोन्ही पर्याय आतापर्यंत काम करून गेलेत दहिसर बॉईज संघासाठी. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर सत्यम जायस्वाल. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, लेट आणि थेट. मुकेश गायकरचा आजच्या दिवसातला नॉस्टार चषकातला पहिला षटकार. अत्यंत सुरेख, सुंदर टायमिंग. म्हणजे लेगस्टंपवरती तुम्ही गोलंदाजी करता आणि बॅकफुटला जर संधी देतात तर बॅट्समन मुकेश गायकर तुम्हाला सोडणार नाहीये. आखूट टापता चेंडूवरती बॅकफुटला जाऊन खूप चांगली पोझिशन बनवून ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने कंट्रोल फुल शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाय आणि ज्याची आपण चर्चा करतोय की चौकार षटकार नाहीये. आपण मैदानावरती बघू शकता ज्या पद्धतीने हिरवळ आहे आणि सिमेंटची विकेट आहे. या सिमेंटच्या विकेटवरती जर मनी चौकार षटकार आले नाही तर मजा येणार नाहीये. गेल्या वर्षी एक रील बनला होता, हाय काय नायक आहे, चौकार षटकार मारल्याशिवाय मजा येत नाही. आणि आता इथे मुकेश गायकरनं आपले इरादे स्पष्ट केले आहेत. क्या बारिश की पहिली बूंद गिरी आहे, या ठिकाणी हा षटकार आलाय, यानंतर काही धावांचा पाऊस येईल ते बघण्यासारखं असेल. खात्रीला आहे काय, कारण हे दोन्ही फलंदाज तसेच आहेत आणि म्हणूनच एकदा का त्यांना सुरुवात मिळाली तर मग ते थांबण्याचं नाव घेत. आणि मुकेश आणि प्रितेश यांची जोडी न जमली तर मग 60 हा आकडा लक्षात ठेवावा लागेल सुनीता स्मृती व ठाणे या संघाला. टप्पा पर्यंत चेंडू खाली राहिलाय. यावरती आपण बघितलं तर म्हणजे थोडंसं मैदानावरती आणि पण बाउन्स आहे, त्याचाही फायदा गोलंदाजाला मिळतोय. षटक क्रमांक 2 ची समाप्ती, शेवटचा चेंडू डॉट आहे. आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर नेल्सन आकडा आलाय 11 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकात 1, या षटकात 10 धावा. प्रशांत सर, आणखीन एक युनिक गोष्ट नॉर्थ चषकाची मला प्रेक्षकांच्या लक्षात आणून द्यावीशी वाटते की तुम्हाला कुठेच 30 यार्ड सर्कल पाहायला मिळणार नाही जेव्हा पावसाळी रबर बॉल क्रिकेट असतं, पण या ठिकाणी तुम्हाला पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा 30 यार्ड सर्कलचा नियम वापरता येतोय. म्हणजेच पहिलं षटक हे पॉवर प्लेच आहे, तसं फलंदाजाला किंवा गोलंदाजाला त्या गोष्टीचा फायदा उचलता येऊ शकतो. निश्चितच दोघांनाही फायदा आहे, कारण जेव्हा सर्कल असतं पॉवर प्ले असतो, पहिलं षटक हे पॉवर प्लेचं होतं, तिथे खूप चांगली गोलंदाजी केली जिशान खानने. स्पर्धेची वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. जर एका हाताने झेल पकडला तर तुम्हाला बॅट देखील दिली जाणार आहे. रिया स्पोर्ट कडून ही बॅट असेल तर तिकडे उजव्या बाजूला वडापावचा सुगंध इथपर्यंत पोहोचतोय. 10 रुपयामध्ये तो वडापाव खायचा आणि फक्त वडापाव खायचा नाहीये, या स्पर्धेची परंपरा राहिलेली आहे. 10 रुपयाचा वडापाव, लकी ड्रॉचं तुमचं एक कुपन आणि त्यानंतर मग शेवटच्या दिवशी उद्या आपल्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसं मिळणार आहे. मुंबईची ओळख जपले नॉस्टा चषकाने, म्हणजेच वडापाव ही मुंबईची ओळख आहे आणि नाममात्र किमतीमध्ये 10 रुपयामध्ये तुम्हाला वडापाव मिळतोय. म्हणजे तुम्हाला हे मैदान सोडण्याची गरज आणि हायजीन
सर्वात महत्वाची बाब हायजीन लक्षात घेत असताना सर्व जे पदार्थ वापरले व्यंजन वापरले जातात ते टॉप क्वालिटीचे आहेत, त्याचमुळे त्या गोष्टीकडे देखील मला लक्ष द्यावं असं वाटतंय. अगदी बरोबर. चर्चा तर या ठिकाणी होत राहील. जिशान पुन्हा एकदा सज्ज राहील गोलंदाजी मार्कवरती. ओ अप्रतिम गोलंदाजी गुल्ड स्पॉटवरती गोलंदाजी केली जाते. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू बॅकफुटला आता प्रितेश जोशी करता फारशी संधी नव्हती. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय नितीन प्रधान साहेबांचं शुभागमन होते. सर युवक मंडळ सिद्धेश बॉयज जनमित्र फाउंडेशनच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं. जेव्हा तुमच्याकडून चांगली कामगिरी संघाला मिळते मग तुम्हाला आणखीन एक मौका मिळतो, आणखीन एक संधी मिळते आणि तीच संधी जितानला मिळालेली आहे. पहिलं षटक एका धावेचं एका विकेटचं. यावेळेस त्यांनी काय केलं, टप्पा खेचला, गती कमी केली, स्ट्रोक अगोदर ऑफर केला. प्रितेश जोशीने वेळ जुळली नाही, त्यामुळे एक धाव मिळाली जी लेग बाईटची आहे. एकदा वाटते स्कोर पोहोचतो एका धावेच्या मदतीनं 12 वर 12 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ संपला या पहिल्या डावातला. जिशान पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल्ले दादा आपल्या आवाक्यात आला तर मैदानाच्या आवाक्याच्या बाहेर फेकतो मुकेश गायकर. त्याचा या डावातला दुसरा अफलातून षटकार. अफलातून बॅटिंग करतोय आणि यापूर्वी तो होता शांत, कारण खूप चांगली गोलंदाजी झाली. परंतु ज्याच्या वेळेस त्याच्या पट्ट्यात चेंडू आले, ज्यावेळेस त्याच्या टप्प्यात चेंडू आलेत ना, त्याने योग्य कार्यक्रम केलाय. योग्य कार्यक्रम. मुकेश गायकरचा हा दुसरा षटकार आहे आणि आता धावपलकावरती एकूण धावा पोहोचला त्या षटकाराची 18 वर 18 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 3. 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे. आशिष आमच्या बरोबर आहेत जे उत्तम समालोचक आणि स्कोरर देखील आहेत. नॉस्टा चषकासाठी स्कोरच्या भूमिकेमध्ये असतात. कार्पोरेटच्या वेगवेगळ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपण ऐकत असतो. मनीष समालोचन कक्षामध्ये मास्टर मॉन्टी सर देखील आमच्या बरोबर आहेत. राजेश कोळे ऑन साईडला मोठा फटका कळायचा होता. टायमिंग चांगलं नाहीये. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे ऑन साईडला, त्यामुळे धाव मिळणार नाहीये. एक चांगलं द्वंद्व मनीष प्रेक्षकांना पाहायला मिळते. षटकाराला डॉट बॉल होते, हे देखील प्रेक्षकांना बघायला आवडतं. क्रिकेटच्या खेळामध्ये अपमान सहन केला जात नाही. जर तुमच्यावर प्रतिस्पर्धी खेळाडू कुरघोडी करतोय तर तुम्हाला सुद्धा तुमचं सर्वोत्तम द्यावं लागतं आणि ते सर्वोत्तम देत असताना आपण जिशान यांना पाहिलं. षटकाराचं प्रत्युत्तर त्यांनी डॉट बॉलने दिलं. स्कोर थांबलेला आहे 18 वर. नेक्स्ट बॉल. बॉल लो राहिलाय. एक डेड पॅच आहे खेळपट्टीवर, ज्या ठिकाणी बॉल जेव्हा पिच होतो तेव्हा खाली राहतो आणि त्याचमुळे पुन्हा एकदा फलंदाज अडचणीत आलाय. डॉट बॉल. नुकतंच या ठिकाणी सुधीर टेटांबे साहेब चिपळूण प्रोफेसर प्राध्यापक प्रिन्सिपल यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे रिटायर्ड पोलीस ऑफिसर संतोष सुर्वे साहेब जी स्पर्धा पाहण्यासाठी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी चिपळूणवरून रत्नागिरीवरून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. संतोष सुर्वे साहेब त्याचप्रमाणे सुधीर टेटांबे साहेब आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ग्लेन वैद्य यांनी तो बॉल अडवला. तोपर्यंत एक धाव पूर्ण झालेली आहे. जरी एक षटकार प्रशांत सर या षटकात आलाय, पण त्यानंतर त्या धावांना रोखण्यासाठी जिशान यांनी सुद्धा आपलं सर्वोत्तम प्रदर्शन दिलेलं आहे. अजूनही त्याची इकॉनॉमी चांगली राहिली आहे आतापर्यंत या डावामध्ये. या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या आहेत, एक षटकार आले आणि त्यानंतर पुनरागमन. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. अप्रतिम कामगिरी होते जिशानकडून. पहिल्या षटकात एकच धाव खर्च केली होती. दुसऱ्या चेंडूवरती त्याच्यावरती हल्ला झाला, पण हा देखील कसलेला गोलंदाज आहे. आता मजा येणार आहे. प्रितेश जोशी आणि जिशान खान हे दोन मोठे स्टार खेळाडू एकमेकांसमोर असणार आहेत. दोन वाघ एकमेकांसमोर असणार आहेत. हे द्वंद्व बघण्यासाठी असणार आहे प्रेक्षकांसाठी. जिशान तयार. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूला बळत आहेत आणि हात करतील बहुधा. बघूया या ठिकाणी आता समांतर धाबा येत आहेत, अमांतर. आता या ठिकाणी एकेरी धाव घेतली गेली, त्यामुळे एक धाव तर वाईटच्या रूपाने अवांतरच्या रूपाने मिळणार आहे. आणि दुसरं म्हणजे हे सिलेक्शन थोडंसं खराब झालंय, त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचललेला आहे. धावसंख्या धावपलकावरती आहे 1/21. tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचा आपण थेट प्रक्षेपण सातत्यानं पाहतोय. म्हणजे ते संबंध खूप जुने आहेत नॉस्टा चषकाचे tenniscricket.in शी. पुढचा बॉल जिशानचा मुकेश गायकरसाठी. ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक मिड विकेटची मिड ऑन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून बॉल अडवतील, तोपर्यंत डॉट बॉल येतोय. काय खेळ झालाय जिशानचा. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्यांनी त्यांचा स्पेल यशस्वी संपवलेला. एक विकेट सुद्धा मिळवला आणि इकॉनॉमिकल राहिले. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या सुनीता स्मृती 11 21 धावा 21 लॉस ऑफ 1. मनीष जिशानचं जर पृथक्करण आपण बघितलं तर 2 षटकं टाकले, त्यानं 11 धावा खर्च केल्यात. एक मोहरा त्याने टिपलाय. 2 षटकं 11 धावा 1 गडी
बाद करण्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं. खूप चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकात तो प्रभावी होता. दुसऱ्या षटकात त्यानं निश्चितच थोडी खराब गोलंदाजी केली, पण त्यानंतर खूप चांगलं कमबॅक देखील केलेलं आहे. युवक मंडळ सिद्धेश्वर बॉईज जनमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित भव्य पावसाळी रबर बॉलची स्पर्धा, महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा सध्या आपण सप्ता मैदानावरती पाहतात. टेनिस क्रिकेट .in वरती या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. आता 2 षटकं मनीष अतिशय महत्वाची आहेत. काय तुझं प्रेडिक्शन असेल, किती धावा या ठिकाणी अपेक्षित आहेत? जर मी सुनीता स्मृती 11च्या मॅनेजरला विचारलं तर म्हणे 60च्या पलीकडे पाहिजे. पण आपण जर सिच्युएशनला अनलाइज केलं तर मग 2 फ्रेश बॉलर्स आहेत आणि फलंदाजांना तेच लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या. तर मला असं वाटते 25 ते 30 धावा जर झाल्या तर पुढच्या डावामध्ये ती रंगत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नाण्याच्या 2 बाजू अतिशय महत्वाच्या आहे. एक बाजू तर बॅटिंगची तुम्ही सांगितली, दुसऱ्या बाजूला जो संघ आहे दहिसर तो देखील एक विचार करतो की कितीपर्यंत थांबवायचं आहे. त्यामुळे त्यांचाही प्लॅन असेल आणि हेच 2 पाय म्हणजे एकमेकांवरती कुरघोडी करण्याकरता 2 संघ मैदानावरती आहेत. सोहम राणे नवीन गोलंदाज, फुलटॉस बॉल, काय जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळालं. एकच मारलाय, सॉलिड मारलाय प्रितेश जोशीचा हा मिड विकेट क्लिअर करणारा सिक्सर. मेजवानी होती. फुलटॉस चेंडू म्हणजे मेजवानी आहे आणि जर प्रितेश जोशीला असा चेंडू मिळाला तर त्याला धावांची भूक प्रचंड आहे. फुलटॉसच्या वरती त्यानं अप्रतिम फटका खेळला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रश त्याच्या डोक्यानं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 6 धावांकरता. मुकेश गायकरच्या बॅटमध्ये आले 2 षटकार. प्रितेश जोशीनं या षटकारात त्याचा आत्मविश्वास वाढवणारा षटकार आणि सोहम राणे तुमचं स्वागत झालं या षटकाराने. आणि आता बघूया तो कमबॅक करतो की प्रितेश जोशी त्याच्या तुटून पडेल. हे षटक आहे. या 2 षटकामध्ये 11 चेंडूमध्ये दोन्ही बॅट्समन आक्रमण करतील. जसं आता मनीषने उल्लेख केला 60चा पल्ला त्यांना गाठायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी मैदानावरती निकराची झुंज आपल्याला पाहायला मिळेल. शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षकांची संख्या हळूहळू वाढते. 10 रुपयामध्ये मित्रांनो वडापाव आहे. त्याचबरोबर लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला नशीब वाजवण्याची संधी देखील आहे. आणि आता मी आपल्याला विनंती करेन, इथे आमचे राम साबंत तुमच्या प्रतीक्षेत आहेत, तिथे तुम्ही संपर्क करा. ऑफ्टमच्या बाहेर चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. अतिशय दर्जेदार फटका. मनीष पाटील जर एका हाताने झेल पकडला असता तर तुम्हाला इथून रियाज कडून एक बॅट देखील मिळाली असती. क्या बात है, काय फटका होता. प्रितेश जोशी जिन्होंने दी अपनी टीम के लिए खुशी. अब मजा आएगा. बैक टू बैक दूसरा छक्का और प्रितेश जोशी का इरादा है पक्का. गेंदबाज हक्का बक्का. बॅक टू बॅक 2 ठोकलेले आहेत आणि म्हणतात ना की सुरुवात जरी माझ्या संघाची चांगली नाही झाली पण माझ्यामध्ये ती भूक आहे धावा बनवण्याची. तीच भूक आता प्रितेश जोशीची स्पष्टपणे मैदानात पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकावर दबदबा होता दहिसर बॉईजचा, पण आता सुनीता स्मृती 11 संघाचे दोन्ही फलंदाज सुरू झालेले. दोघांनी 2-2 षटकार खेचलेले आहेत. स्कोर आता वेगानं पुढे सरकतोय 33 धावा. मैदान कुठलंही असो, नाव फक्त आपलंच चालते. षटकारांची तिकडी पूर्ण करणारा फलंदाज आजच्या दिवसातला नॉस्टार चषकातला प्रितेश जोशी. प्रितेश जोशीने हॅट्रिक पूर्ण केले. षटकारांची हॅट्रिक. पहिला चेंडू त्यांना फुल टॉस मिड विकेटला खेळला, त्यानंतर ऑफ्टमच्या बाहेर चेंडू एक्स्ट्रा कव्हरला आणि आता ओव्हर पिच चेंडू त्याने लॉंग ऑनला खेळलाय. वा प्रितेश वा, काय बॅटिंग करतोय. पट्ट्या घ्यावी एखादी ताण, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकाबा उत्तुंग षटकार. प्रितेश जोशीच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 3 षटकार आलेले आहेत. आता इरादे स्पष्ट आहेत. शांत होता म्हणजे आपण बघितलं तर प्रितेश जोशी होता शांत, तो होता गपचिप, पण त्यानं आता शॉट खेळलाय रापचिक. 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. धावपल करती एकूण धावसंख्या वेगाने वाढले, ती पोहोचले 39 वरती. वा प्रितेश, आता मजा येणार आहे. सोहम राणे काय उत्तर देणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. द्यावंच लागेल. सोहमला जर संघामध्ये जागा मिळालेली आहे, सुरुवात जरी या षटकात त्याच्या बाजूने नाही झाली पण त्याच्याकडे अजून 3 ऑपॉर्च्युनिटीज आहे, त्यावर त्याला त्याचा दमदार खेळ सादर करावाच लागेल. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 39. अफलातून क्रिकेट पहिला सामना 2 मातबर संघ प्रेक्षकांसाठी परभणी दहिसर बॉईज आणि सुनीता स्मृती 11. ओ गती परिवर्तन केले, वेगामधला बदल होता. चतुराईने गोलंदाजी, थोडासा आखूट टप्प्याचा गुडनेस फुटबॉलचा चेंडू होता परंतु फारसा वेग नव्हता. थांबला. खरं तर वाट बघून वाट लावायचा प्रयत्न झाला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षण खूप चांगलं होतं. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 39 वरती थांबलेली आहे. बॅक ऑफ द हँड बॉलला फ्लाईट दिली, बॉलची गती काढली आणि त्याच रणनीतीचा फायदा सोहमला झालेला आहे. आता संधी सुद्धा विकेट मिळवण्याची आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक पोहोचताय आणि ही कॅच खूप महत्वाची आहे आणि प्रत्युत्तर चोख प्रत्युत्तर देतोय सोहम. 3 षटकारांचं प्रत्युत्तर विकेट घेऊन प्रितेश जोशीचा खेळ संपला. याला म्हणतात बदला.
3 षटकार पट्ट्यात तू पण मारू शकतोस, पण मी तुझा विकेट पण घेऊ शकतो. विकेट घेतला इथे आता सोहम राणेने. प्रितेश जोशी धोकादायक वाटणारा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर जाईल. धक्का क्रमांक 2, धावसंख्या 39, षटक क्रमांक 4 मैदानावरती 1 चेंडू शिल्लक आहे आणि आता एकूण या इनिंग मधले 7 चेंडू शिल्लक आहे. क्रमांक 5 वरती आता संधी मिळेल. चौथ्या क्रमांकावरती संधी मिळणार आहे अमय आगाशे. प्रितेश जोशीनं शानदार बॅटिंग केली. सुरुवात त्याची संत होती. 21 धावा त्यानं कुठल्या आणि सोहम राणेला ते यश मिळेल. मनीष, हा हुकमाचा एक्का बाद झालाय, याचा परिणाम धावसंख्येवरती होईल का? अमे आगाशे जे मीरा भाईंदरच्या काशी मीराला राहतात आणि आता ते मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. एक उत्तम दर्जाचे अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी तितकीच चांगली आणि आता फलंदाजीची संधी मिळालेली आहे. सुनीता स्मृती 11 या संघामध्ये पण गोलंदाज सोहम राणेचं कौतुक व्हायला हवं. जर तुमच्यावर टीका होते, ती टीका लक्षात घेत असताना त्याला कशा पद्धतीने कौतुकामध्ये बदललं जाईल तेच काम केलेलं आहे सोहम राणेने. पहिल्या 3 बॉलवर त्याची चर्चा झाली होती चुकीची, पण त्यानंतर विकेट घेऊन ती चर्चा आता बदललेली आहे. थोडासा त्याने बदल केला. जो स्लोवर वन टाकला तो खूप चांगला होता. त्यानंतर फुटवर्क नव्हतं प्रितेश जोशी, त्याचाही फायदा मिळाला. शेवटचा बॉल आहे या चौथ्या षटकातला. स्कोर थांबलेला आहे 39 वर. 39 रन्स. हळूहळू धावफलक चांगल्या स्थितीत जात होता, पण त्यानंतर अडसर निर्माण केलेला आहे गोलंदाज सोहम राणेने. शेवटचा बॉल पंचांच्या उजवीकडून. गती काढली, पण तितक्याच दुप्पट वेगानं पूल करताना बॉलला गुल केलंय. डीप मिड विकेट सीमारेषा पार. अमय आला आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. चौथ्या षटकाचा शेवट दमदार. धावा मिळतील 6 षटकार. चुकीला नाही माफी, रोहित शर्माची करून कॉपी, पुलची परिभाषा केली सोपी. अमय आगाशे हा त्याच्या इनिंग मधला पहिला षटकार शेवटच्या चेंडूवरती ठोकतोय. इरादे स्पष्ट. धावसंख्या 45 पोहोचलेली आहे आणि आता पहिल्या ओव्हरमध्ये 1 धाव, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, त्यानंतर 21, आता 45. 15 धावा झाल्या तर मनीष 60 पर्यंत पोहोचता येईल. बघा, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. मी एक सुवर्ण संधी गमावलेली आहे. मी एका हातात झेल जवळपास टिपला होता, तर प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही एका हातात झेल टिपताय, सोपं आहे, इतकंही कठीण नाहीये, तर तुम्हाला रियाज स्पोर्ट्सच्या वतीनं ती प्लेअर एडिशन बॅट मिळेल. लक्षात घ्या, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही षटकाराला एका हातात झेल मध्ये परावर्तित करताय, रियाज स्पोर्ट्सच्या वतीनं एक ब्रँडेड बॅट तुम्हाला मिळेल. युवक मंडळ सिद्धेश्वर बॉईज जनमित्र फाउंडेशन प्रेझेंट नॉर्थ चषक 2026. यानंतर होणारा सामना त्याची चर्चा होईल. मुंबई किंग्स कुनकाई शितलाई भांडूप स्ट्रायकर्स. एक कंडिशन आहे, प्रेक्षक फक्त न्यूट्रल प्रेक्षक असायला हवा. नॉर्थस्टारचे कमिटी मेंबर्स किंवा जे खेळाडू खेळण्यासाठी आलेत त्यांना ते बक्षीस नसेल. फक्त न्यूट्रल प्रेक्षक जे पूर्ण दिवस क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी येत आहेत त्यांच्यासाठी रिया स्पोर्ट्सच्या वतीनं एका हातात झेल टिपल्यावर बॅट. अटी लागू. शर्ती पण आहेत, कारण एक ब्रँडेड बॅट तुम्हाला द्यायची रिया स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणखीन एक धमाकेदार मॅच थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. मुंबई किंग्स एक आता नंबर चेंडू खेळून कोणल्या लॉकअप मध्ये क्षेत्ररक्षक एकच धांबळे. एकेरीत धावसंख्या वाढली, धावसंख्या पोचली ती आता 46 वरती. मुंबई किंग्स आणि कुनकाई शितलाई भांडूप स्ट्रायकर आपण देखील रिपोर्टिंग करा. साईना भेटा अत्यंत महत्वाचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील केला जाईल आणि मनीष धावपलकावरती एकूण धावा आता 46. उर्वरित 14 धावा अतिशय महत्वाच्या असतील. एका बाजूला 14, दुसऱ्या बाजूला 10, असं मला वाटतं हे पॅटर्न मैदानावरती रंगणार आहे. प्रशांत सर, अनएक्सपेक्टेड शब्द आपल्या लक्षात नाहीयेत, कारण क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि ते घडलंय. पहिल्या षटकात फक्त एकच होती, वाटलं होतं की इतका स्कोर बनेल, एक षटक सुद्धा पुरेसे असते कमबॅक करण्यासाठी. म्हणजे हीच तर क्रिकेटची मजा आहे ना. क्रिकेटमध्ये आपण काही ठरवून खेळू शकत नाही आणि ठरवून जर खेळले तर मजा पण येणार नाही. आणि जिथं इथे ठासून भरलेले, हा क्रिकेटचा खेळ आणि जिथं उत्सव आहे. टर्न आहे बॉलला, कॉन्क्रीटची विकेट आहे, कोरडी विकेट आहे आणि कोरड्या खेळपट्टीवर जेव्हा बॉल पिच होतो तेव्हा गोलंदाजाला त्याचा ऍडव्हान्टेज घेता येतो आणि तोच ऍडव्हान्टेज गोलंदाज सर्विन यांनी घेतलेला आहे. पहिल्याच बॉलवर सर्विनने आपली फिरकी काय आहे ते पूर्ण जगाला दाखवून दिले. आपल्या बोटातली जादू तो दाखवतोय. खूप चांगली कामगिरी करत असताना धावपल करते. एकूण डाबा 46. 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकरला बॅट्समन बॅटिंग करण्याकरता अमय आगाशे एक षटकार त्याच्या बॅटमध्ये. त्यानंतर डॉट बॉल आहे. ओ लेग ब्रेक, लेग कटर चेंडू.
ऑफ्टमच्या थोडासा बाहेर जाणारा अगेन द टर्न खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल, हा दुसरा डॉट बॉल आहे. काय बदल मैदानावरती पाहायला मिळते सार्बिन आणि अमय या दोन दिग्गज खेळाडू दरम्यान. निर्भीड गोलंदाज आहे, शेवटच्या षटकाची जबाबदारी मिळाली, पण काय तो टर्न देतोय बॉलला, खूप चांगली डिग्री त्याला मिळते. बॉल पिच झाल्यानंतर ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्यांनी निवडलाय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स सार्विनचे. स्टेप आउट झाले आणि सार्विनने विकेट मिळवली. आता सार्विनने चेंडूचा वेग वाढवला, चांगलं यष्टीरक्षण बष्टांच्या मागे पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल यष्टीच्या स्वरूपात फलंदाज अमय आकाशचा खेळ संपला. आता पुढे सरसावत तो आला, परंतु लेग स्टंपच्या बाहेर गेला आणि चेंडू ऑफ आणि मिड स्टंपला, तिथून थोडासा वळणारा चेंडू, यष्टीरक्षण अप्रतिम झालं. सार्बिननं जबरदस्त कामगिरी केली, जबरदस्त कामगिरी. कारण जेव्हा कोणत्या गोलंदाजाच्या विरुद्ध तुम्ही षटकार ठोकताना तेव्हा तिथे निश्चितच थोडासा मानसिक दबाव निर्माण होतो, पण अशा वेळेला तुम्ही डॉट बॉल टाकले आणि सार्बिनने विकेट देखील घेतलं. प्रशांत सर, अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं. बिपिन बाय आहेत विकेट किपिंग करताना. दहिसर बॉयज म्हणजेच त्यांनीच या संघाची सुरुवात केली. गेल्या कित्येक दशकांपासून दहिसर बॉयज ही टीम मुंबईमध्ये सातत्याने खेळत आहे. आता श्रेय जात आहे बिपिन भाईंना. अगदी बरोबर. राम सावंत यांच्याकडनं आता एक पारितोषिक, हे पहिले पारितोषिक जाहीर होतंय आणि ते सार्विन करतात. त्याने जर हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपये मिळणार आहेत. राम सावंत एक चांगले क्युरेटर पण आहेत. 2 चेंडू बाकी आहेत, 2 विकेट तुम्हाला घ्यायचे, 500 रुपयाचं पारितोषिक. आणि बिपिन सरांचा योग्य उल्लेख तुम्ही केला. मुंबईमध्ये आता टीम ज्या आहेत स्वतःच्या नावाने खेळणाऱ्या किती आहेत हा एक प्रश्न आहे. यापूर्वी त्या भरपूर होत्या, परंतु आता किती टीम स्वतःच्या नावाने खेळत आहेत. आपण विक्रोनियन्सना पाहतो, दहिसर बॉईजना पाहतो, त्यामध्ये बिपिन सर, अमोल सरांचं फार मोठं योगदान आहे. काय टार्गेट असू शकतं ते देखील महत्वाचे. 2 चेंडू महत्वाचे आहेत. आणि आता भया पाटील खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये का बघूया. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा पहिल्यांदा इरादा वाटला, त्यानंतर काय घडलं बघूया. भावेश नायर पंतांच्या भूमिकेमध्ये 2 धावा तर पूर्ण केले गेलेत. 1च धाव मिळणार आहे. 22च्या रूपानं 1च धाव. हा चेंडू खेळायला पाहिजे होतं भायला, तसं घडलेलं नाहीये. थोडंसं 2 माइंड राहिला आणि त्याचा फायदा गोलंदाजाला मिळणार आहे. टर्न आहे बघा, भायाने ते लक्षात घ्यायला हवं की सुरुवात या षटकाची कशी झालेली. फिरकी घेतोय, खरं तर फलंदाजाची फिरकी घेतोय गोलंदाज शार्विन आणि तो शेवटचा बॉल आहे. चेंडू गिरकी घेतो आणि फलंदाजाची फिरकी घेतो, तो समजलंच नाही. म्हणजे आता तुमच्याकडे वेळ नाही, फक्त 2च चेंडू खेळायचे मनीष, आणि अशा वेळेला 1 चेंडू जो आहे तिथं फक्त 1च, आता 1च चेंडू राहिलाय. 1 चेंडू राहिलेला आहे, पण तो आता पुरेसा आहे का? कारण 50शी ओलांडण्याची संधी आहे या एका चेंडूवर. 50 जो एक मॅजिकल फिगर आहे तो कम्प्लीट करण्यासाठी चौकार किंवा षटकार येणं बंधनकारक होऊन बसलेलं आहे. सुनीता स्मृती 11 या संघासाठी पण शार्विन फॅन्टास्टिक बॉलर. आतापर्यंत काय षटक सांभाळले शार्विनने. पहिले बॉलवर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, मग त्यानंतर अमय आकाश एसटीची ही 22ची धाव. म्हणजे प्रोडक्टिव्ह स्ट्रोक अजूनही आला नाहीये. शेवटचा बॉल उचलली जबाबदारी, भायाने स्ट्रोक खेळला लय भारी, लॉंग ऑन क्लिअर. शेवटच्या बॉलवर येतोय सिक्सर. काय फटका सजवला. अंत बला तो सब कुछ बला और भाया का बल्ला माशाल्लाह. आखिरी गेंद पर जबरदस्त स्ट्रोक और गेंद को लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. हम बात करते 50 और 60 की. 50 आणि 60ची या ठिकाणी आपण चर्चा करत होतो. धावसंख्या 50च्या पलीकडे गेले, 60च्या आतमध्ये आहे. आणि आता ग्लेन वैतीसाठी देखील एक पारितोषिक आहे. विशेष करून या ठिकाणी आदरणीय सन्माननीय राम सावंत यांच्या माध्यमातून ग्लेन वैतीनं 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक. 1000 जरा वाढले, शेअर मार्केट वधारलेलं आहे. टॉस केलं जाईल यानंतर, अतिशय महत्वाचं आहे. मुंबई किंग्स आणि कुनकाय शितलाई भांडूप सायकर या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. मुंबई किंग्स कुनकाय शितलाई भांडूप सायकर. आणि त्याचबरोबर रिपोर्टिंग करा साई आणि महेश यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. राम सावंत आणि साईनाथ यांच्याशी आपण संपर्क साधा. युवक मंडळ सिद्धेश्वर बॉईज जनमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित एक मानाची स्पर्धा नॉस्टा चषक 2026. मॅच नंबर 2 मुंबई किंग्स आणि कुनकाय शितलाई भांडूप स्ट्रायकर. आपण टॉससाठी यायचे. या मॅच मध्ये टार्गेट असणारे एकूण 54 धावांचं टार्गेट असणार आहे. 21 धावांची खेळी अप्रतिम होती प्रीतेश जोशीशी. त्याचबरोबर मुकेश कायकरच्या 16, तो नॉट आउट राहिला. श्लोक तितका आश्वासक कामगिरी करू शकलेला नाहीये. अमय आगाशे 6 धावा,
बाहेर पडलेलं शेवटच्या चेंडूवरती टोकलं षटकार अतिशय महत्वाचा निर्णायक ठरेल. तर या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये जिशानची 2 षटकं अत्यंत प्रभावी, 2 षटकं 11 धाबा, 1 गडी बाद केला. सत्यम 10 धाबा खर्च केल्या. सोहम राणे महागड्या त्याला 24 धाबा, शारविन 8. तर आता टॉस साठी हा शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांसाठी. मुंबई किंग्स कुनकाई शितलाई भांडूप स्ट्रायकर. आपल्याला सातत्यानं या ठिकाणी अनाउन्समेंट केली जाते. मुंबई किंग्स कुनकाई शितलाई भांडूप स्ट्राइकर, मैं आपके लिए दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस क्लियर है. भांडूप स्ट्राइकर कैप्टन रेडी है. कुनकाई शितलाई भांडूप स्ट्राइकर कैप्टन रेडी आहे. मुंबई किंग्स कैप्टन. धन्यवाद डॉक्टर प्रशांत. या ठिकाणी आपण मुंबई किंग्ज आणि कुनकाई शितलाई भांडूप स्ट्रायकर या दोन्ही संघांच्या कर्णधारांना बोलावित आहोत. मुंबई किंग्ज संघाचे कर्णधार चेतन यावेळी आपल्या बरोबर आहेत आणि आपण पाहतोय कुनकाई शितलाई भांडूप स्ट्रायकर सुमित आवटे यावेळी आपण टॉस करीत आहोत. आदरणीय श्री मयूरभाई यायचं आपण आपल्या शुभहस्ते या ठिकाणी हा टॉस होणार आहे. आपण टॉस बघूया. नॉर्थ स्टार आहे हेड आणि त्यानंतर टेल आपण दाखवूया. त्यांना दाखवा अजून एकदा. सिद्धेश्वर कॉल आपला असणार आहे. या ठिकाणी कॉल होतोय. काय कॉल आहे? टेल्स हा कॉल आहे. आपण पाहतोय टेल आलेला आहे. सिद्धेश्वर बॉईज हा कॉल आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन भांडूप. आपण पाहतोय काय डिसिजन असेल? फिल्डिंग करू. आपण फिल्डिंग करणार आहात. एक मोठी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. 5 ओव्हर्स आहेत. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? स्ट्रॅटेजी सिंपल असणार आहे की 5 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करू. पहिली कमीत कमी रनमध्ये रोखायचा प्रयत्न करू त्यांना आणि नंतर चेस करायचा प्रयत्न करू. थँक्यू. असंच खेळा, मस्त खेळा. ज्याप्रमाणे बोललेला आहात त्याप्रमाणे खेळा. सर आपण पाहिलं तर स्ट्रॅटेजी की त्यांनी सांगितलं की कमीत कमी धावांमध्ये तुम्हाला रोखणार आहे. तुमचं गेम प्लॅन काय असणार आहे? जास्तीत जास्त धावा करायच्या. विकेट चांगला आहे, पाऊस पडला नाही आहे तर जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. तर एका ठिकाणी कमीत कमी धावामध्ये रोखणार आहेत आणि एका ठिकाणी जास्तीत जास्त धावा करणार आहेत. शेकहँड करायचं आहे आणि अगदी मस्तपैकी फ्रेंडशिप आपल्या या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण फोटोज घेत आहोत. आपण थांबायचं आहे. या ठिकाणी यायचं आहे. आपण पाहतोय नॉर्थ स्टार चषक भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2026 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 संघांमध्ये सामना खेळवला जाणार आहे. मयूरभाई आणि नितीनजी कदम आपण पाहत आहोत या ठिकाणी. थँक्यू सर. या ठिकाणी दोन्ही कर्णधारांनी उभं राहायचं आहे. आपण पाहतोय कुनकाई शितलाई भांडूप स्ट्रायकर्स आणि मुंबई किंग्स दोन्ही बलाढ्य संघ आहेत. थँक्यू. या ठिकाणी नाणेफेकाचा टॉस झालेला आहे. आपण पाहतोय कुनकाई शितलाई भांडूप स्ट्रायकर्सने नाणेफेकाचा कॉल आपल्या बाजूने केलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये आहेत आदरणीय मनीष पाटील सर आणि डॉक्टर प्रशांत अदावडे. धन्यवाद मंटी सर. जिंकण्यासाठी लक्ष ठेवलेलं आहे 54 धावांचं. म्हणजेच एक फायटिंग स्पिरिट दोन्ही संघांचं प्रशांत सर पाहायला मिळेल, जो आवश्यक आहे. एकतरी बी सामन्यांची चर्चा होत नाही, चर्चा होते जो सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचतो आणि मला असं जाणवू लागले की हा सामना जो पहिला आहे नॉर्थ चषकाच्या या पर्वातला, हा शेवटच्या षटकापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. एक तरफा प्यार और एक तरफा मुकाबला किसी को अच्छा नहीं लगता. तो ये एक बहुत अच्छा पैटर्न था. पहली इनिंग बहुत बढ़िया थी दोनों तरफ से. जैसे कि आज आपने देखा शानदार जिसान ने गेंदबाजी की. पहले ओवर में मात्र 1 रन दिया. उसके बाद में एक अच्छा ओवर था जो 24 रन का सोहम राणे के खिलाफ आक्रमण किया. प्रीति जोशी ने 3 छक्के जड़े हैं. 54 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला वक्त बताएगा. गेंदबाजी में अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है. टपा खाते उछालता बैकफुट जाके ऑन साइड पर जरूर खेला गया. दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, रन लेने का कोई मौका नहीं है. सीधी गेंद मिड विकेट की तरफ दायरे के अंदर चली गई थी और पावर प्ले में शुरुआत बहुत अच्छी गेंदबाजी की तरफ से. दैसर बॉईज आपला एक्स्ट्रा मेंबर्स समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे, कंपल्सन आहे. दैसर बॉईज आपका एक्स्ट्रा मेंबर भेज दीजिए प्लीज. पहिला बॉल डॉट आलेला आहे जयनेश स्ट्रायकर साइडला.
आपण बार होता ऑन साइडला पुल केलं, एलिव्हेशन मिळत नाही, बॉल पोहोचतोय डीप मध्ये, सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी ते प्रयत्न पहिली धाव घेताना दिसलेच नाही आणि सुरुवात झालेली आहे 54 धावांच्या रनचेची. 1 रन स्कोर कार्डवर जिंकण्यासाठी आता 53 ची गरज. 12th मैन बहुत इंपॉर्टेंट है, कंपलसरी है. पहला बॉल डिलीवर होने से पहले हमारे कॉम्बॉक्स में आना चाहिए. दहिसर बॉयज स्ट्रायकर साईडला फलंदाज कोण आहे? लगेच धावत आहे मित्रा, धावत आहे. फुल केले, संधी आहे, पाहूया. बॉल लँड कुठे होतोय? श्लोक पोहोचला होता बॉल पर्यंत. 3 क्षेत्ररक्षक पोहोचले पण तिघांच्या मध्ये बॉल लँड झाला. तर संधी तर निर्माण केली होती गोलंदाजाने, ज्याचं नाव अजूनही आमच्या स्कोर कार्डवर नाहीये. दोन्ही संघांना सूचना आहे की कॉमेंट्री बॉक्सच्या डावीकडे प्लेअर डगआउट बनवलेले आहेत, तर तिकडेच तुम्हाला बसून घ्यायचंय. कॉमेंट्री बॉक्सच्या डावीकडे 2 डगआउट्स आहेत, तिकडेच तुम्हाला बसून इन आउट करायचंय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत प्रदीप यांनी आतापर्यंत चांगले षटक सांभाळले. 3 चेंडू 3 धावा. पावर प्ले का ओवर है, मैंडेटरी पावर प्ले, जहां 3 खिलाड़ी दायरे के बाहर रहेंगे. शानदार खेल, 54 रनों का टारगेट. हवा में गेंद को कहते हैं स्टक कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. सिद्धेश नागठी, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है और पहले विकेट का पतन, पहली सफलता अपनी टीम के लिए दिलाई है प्रदीप ने उम्मीदों के दीप जलाने का काम किया. पहला ब्रेक तो अपनी टीम के लिए. अर्जुन बाद झालेले आहेत. 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्येक षटकामागे जिकडे तुम्हाला 11च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा, त्यासाठी पहिल्या षटकाला कॅपिटलाइज करण्यासाठी प्रयत्न चालू होते प्रदीपचे, पण त्यांना तो षटकार खेचता नाही आला. ते स्वस्तात परत ते 2 धावा करून ते पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत आहे. दहिसर बॉईज या संघाची सुरुवात थोडीशी डळमळीत झालेली आहे आणि लगेचच ते चेअरफुल मोमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात सुनीता स्मृती 11च्या प्लेइंग हर्डल मध्ये, पण अजूनही बॅटिंग स्ट्रेंथ आहे. दहिसर बॉईज संघाची बॅटिंग स्ट्रेंथ खूप मोठी आहे, त्यामुळे आता जरी एक फलंदाज बाद झाला त्यानंतर आणखीन 7व्या ते 8व्या क्रमांकापर्यंत दहिसर बॉईज कडे बॅटर्स आहेत आणि त्याच क्रमांवर व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. जेव्हा 5 षटकांचं प्रशांत सर क्रिकेट आपण खेळतो, क्रम खूप महत्वाचा असतो. मग तुम्ही गोलंदाजीचा क्रम बदला किंवा फलंदाजीचा क्रम बदला. जी हाँ, आपने सही फरमाया. असली एरी के परख जोहरी के होते, वही काम कप्तान का है. सही जगह पर आपका जो बैटिंग ऑर्डर है वो एक बार फिर भेजे. उसके तरफ दूसरी तरफ आप देखें तो जो गेंदबाजी है वो पावर प्ले में कौन गेंदबाजी करेगा, दूसरा तीसरा चौथा ओवर, डेथ ओवर में गेंदबाजी कौन करेगा, वो भी एक बार फिर तय करना आपको बहुत इंपॉर्टेंट है. तब जाकर बात बनती है, तब जाकर वो टीम वर्क आपको देखने का मौका मिलेगा. सर्विन ज्याने पहिल्या डावाचा शेवट चांगला केला होता, शेवटच्या बॉलवर षटकार जरी आला पण सुरुवात त्यांनी चांगली केली त्या षटकाची. प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर ऑन द विकेट. बॅकफुटला बॅलन्स करून ऑन हिज हिप्स पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल स्क्वेअर लेगला 30 इयर सर्कलच्या आतमध्ये अडवला गेलेला आहे. जशी सुरुवात पहिल्या डावाच्या पहिल्या षटकाची दिशाने केली होती इकॉनॉमिकल राहून, तशीच सुरुवात प्रदीप या षटकाची करतो. विकेट सुद्धा मिळालाय आणि 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में प्रदीप द्वारा. अभी फिलहाल ये गेंद देखे टप्पा खाते अंदर की तरफ आई, बैकफुट पर गेंद को खेलना चाह रहे थे, शॉर्ट टर्म पुल किया क्योंकि ये जो गेंद थी बहुत तेजी के साथ उनकी शरीर की तरफ आई थी, तो बैकलिप का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला बैटर के लिए. इतनी जगह भी नहीं दे रहे प्रदीप. बहुत ही सुंदर गेंदबाजी, सदी भी गेंदबाजी अभी तक इनकी रही है. स्कोर 4 रन, 54 रनों का टारगेट है. बल्लेबाज जैनिश पटेल स्ट्राइक रेंज पर. कंट्रोल शॉट, मिड विकेट बॉल की तरफ खूबसूरती के साथ गेंद को खेला गया और ये कमाल का गजब का छक्का बल्लेबाज जैनिश पटेल के बल्ले से. स्वीट साऊंड आणि बॉल आउट ऑफ ग्राउंड. काय आवाज आला, कडक स्ट्रोक खेळलेला आहे. जास्त एलिव्हेशन नव्हतं पण ती ताकद त्या स्ट्रोक मध्ये स्पष्टपणे प्रेक्षकांना पाहायला मिळाली. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. षटकार येतोय, एका हातात जर तुम्ही झेल टिपला तर मग रिया स्पोर्ट्स कडून तुम्हाला बॅट मिळेल. बघा, तुमचं स्वप्न खेळण्याचं, नोकरी व्यवसायामुळे तुम्ही क्रिकेट पासून लांब राहिलेला आहात, पण पुन्हा एकदा ते प्रेम जागरूक करू शकता. एका हातात झेल पकडा, रिया स्पोर्ट्सच्या वतीनं बॅट. मानसून धमाका जो अभी टूर्नामेंट हुआ ना, वहाँ आपने देखा दहिसर बॉयज ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया था और जब टीम चैंपियन बनते तो वहाँ से कोई हीरो निकल के आता है, वो है जेपी जैनिश पटेल. जब मैदान के अंदर होते जैनिश पटेल तो गेंदबाज हो जाते फेल. जैनिश पटेल ने कमाल का स्ट्रोक खेल दिया मिड विकेट बॉल की तरफ. अभी कंट्रोल शॉट था, बैकफुट पे चले गए, एक बार फिर थोड़ा सा बॉडी को रोल किया, बल्ला बिल्कुल गेंद की तरफ आया. बैट स्विंग बहुत अच्छा था, हेड पोजीशन बहुत ही खूबसूरत और मिड विकेट की तरफ जो खिलाड़ी थे वो दर्शक बन गए. एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज जेपी का. जैनेश एक फायद्याचा फलंदाज आहे दहिसर बॉईज या संघाचा आणि शेवटच्या बॉलवर त्यांनी षटकार केला. अमे आगाशे
गोलंदाजी करण्यासाठी पोहोचलेले आहेत. अमेय आगाशे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यात धावसंख्या 10 झाले. म्हणजे ज्या गतीने जायचं होतं प्रशांत सर त्या गतीने दहिसर बॉईज संघ आता पुढे सरकतो. पण अमेय आगाशे म्हणजेच कटर्सच्या बाबतीत त्यांनी खूप चांगलं प्रावीण्य टिकवलेलं आहे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. आणि पाहूया आता पुन्हा एकदा तोच अमेय बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. टर्न जसा मी उल्लेख केला की बॉलला बाहेर काढण्यामध्ये सराईत असा गोलंदाज आहे, निपुण असा गोलंदाज आहे, पारंगत असा गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवर त्यांनी आपली स्ट्रेंथ दाखवली. मिट्टी के विकेट पर आप फिलहाल गेंद को घुमा सकते हैं, लेकिन सीमेंट के विकेट पर आप अगर घुमा रहे गेंद को बाहर की तरफ लेके जा रहे तो आपके पास वो कला है. बहुत बढ़िया गेंदबाजी. सर्विन ने भी इस तरह से गेंदबाजी की थी पर गेंद को वो बाहर की तरफ लेके गए थे. उसी अंदाज से आज अमेय आगाशे गेंदबाजी कर रहे हैं. ओ क्या बात है, नो बॉल का इशारा और सार्विन के बल्ले से ये ताकतवर शॉट है. गेंद जाएगी रस्ते पर और ये बेहतरीन कडक शॉट. चेरन काय खेळतोय सार्विन स्वतःला गोलंदाजी करताना पाहतोय आणि त्याच वेळी त्याला त्याच्या गोलंदाजीला कसं खेळायचं ते माहितीये. कटर होता, ऑफस्टमच्या बाहेर स्वीट मिळाली, पूल केलं. ताकद तर सार्विनकडे ऑलरेडी आहे. त्या ताकदीचा वापर करून बॉलला फॉरवर्ड केलं आणि मिड विकेटच्या मधोमध षटकारासाठी पाठवलं. आणि आता ती स्ट्रेन पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जैनीचा षटकार आणि दुसऱ्या षटकाच्या या दुसऱ्या बॉलवर येतोय जो नो बॉल आहे सार्विनचा षटकार. नो बॉल का मतलब आने वाली गेंद फ्री हिट. नौस्टार चषक 2026 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट. अभी समय मिला, सार्विन को समय मिला. गेंद को घुमाना चाह रहे आप लेकिन गेंद जो है ना बिल्कुल बल्ले की तरफ आई. जब बल्ला घुमा तब आवाज बहुत मीठी आई और गेंद सीधी रास्ते पर चली गई. बेहतरीन स्ट्रोक था सार्विन का. अब फ्री हिट पर क्या हमला करेंगे या नहीं वो देखने वाली बात है. 16 तर झालेले आहेत. पुढचा बॉल फ्री हिट आहे. सार्विनला मिळते संधी. चोपनचा पाठला करायचा होता. पहिलं षटक चांगलं राहिलं खरं तर टीम सुनीता स्मृती 11 या संघासाठी. पण त्यानंतर अमेय आगाशेच्या विरोधात हात खुले केलेत सार्विनने. आपली स्ट्रेंथ आपलं टायमिंग दाखवतायत. खूप जास्त बाहेर राहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर. खरं स्ट्रॅटेजी चांगली होती फलंदाजाला दूर ठेवण्याची आणि भावेश नायर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्ट्रायकर्स एंडला अमर साठे सर. 2 ऑनफिल्ड अंपायर्स पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी सर्व पंचांची. पण आता पाहूया अजूनही या सामन्याची सुरुवात चांगली झाली असं म्हणू शकतो दहिसर बॉईज या संघासाठी. षटकार खेचून या षटकाला चांगलं सांभाळलंय. बॉल हवेत आहे आणि बॉल थेट जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. ग्रेट अँड स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर. सार्विनचा आणखी एक षटकार. सार्विन कमाल कर रहे, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. और नॉस्टार चषक 2026 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट. सार्विन ने दिया अपनी टीम के लिए ट्रीट देने का काम किया और ये कंट्रोल शॉट था. अभी भी देखिए तो वो थोड़ा इंतजार कर रहे हैं, गेंद को आखिर तक देख रहे हैं और उसके बाद में शॉट खेल रहे हैं. बेहतरीन तकनीक है और आपके पास अच्छी तकनीक है ना तो आप सामने वाले को तकलीफ दे सकते हैं. एक गेंद में आपने 14 रन बनाए और जो मोमेंटम अपने पास आपको लेके आना था वो आप लेके आए. गेंदबाजी में आपने कमाल किया. बल्लेबाजी में सार्विन लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. युटिलिटी प्लेयर सार्विन. दोन्ही झोन मध्ये चांगला खेळ. एकाच बॉल मध्ये त्यांनी 14 धावा बनवला असं देखील आपण म्हणू शकतोय. स्कोर झालेला आहे 24. इस बार अच्छी गेंद. टप्पा खाते थोड़ा सा नीचे रही है. बैकफुट पर अपने बैकलिक पे इस्तेमाल करने का ज्यादा मौका नहीं मिला और ऑन साइड पर मिड विकेट की तरफ इस बार गेंद को खेला गया. मिड विकेट पर खिलाड़ी देना था. जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया. स्कोर पे बढ़ोतरी. स्कोर पहुंच चुका है 25 पर. मागे काय झाले त्या गोष्टींचा विचार न करता पुढे काय करायचं त्या गोष्टींचा विचार अमेय आगाशेला करायचा आहे. चला आणखीन एक सूचना आली आमच्यापर्यंत. फुटवर तितकं नाही जुळलं. खरं तर स्टेप आउट होऊन बॉल खेळायचं होतं मिड विकेटला. पुढचा पाय तिरकस डावीकडे घेऊन गेले पण बॉलच्या टर्नचा अंदाज चुकला आणि त्यामुळे येतोय हा डॉट बॉल जैनम स्ट्रायकर सेंडला. गति ज्यादा नहीं थी. जब टप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद निकल रही थी तो एक बार ज्यादा बाउंस नहीं था और गति ज्यादा नहीं थी. बहुत अच्छी गेंदबाज अमेय आगाशे की. डायमंड कट डायमंड. लोहा लोहे को काटता है. जेपी मानसून धमाका में मैन ऑफ द सीरीज रहे खिलाड़ी. दहिसर बॉयज का ट्रम्पर खिलाड़ी है और अमेय आगाशे इस बार कंट्रोल के साथ गेंद को खेला गया. बॉडी लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है. ओ माय गॉड. रोकने की कोशिश और अचानक गेंद उछली उनके आंखों की तरफ चली गई थी. ओवर की बात तो दूसरा ओवर प्रगति पर है. स्कोर 26. अभी भी आखिरी गेंद शेष है. आखिरी गेंद शेष दोनों के लिए योग्य विशेष. 19 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल अमेय आगाशेचा.
कमबॅक होते त्याचं मागच्या 3 बॉलवर, ज्यांनी 2 धावा खर्च केला. शेवटचा बॉल बाकी स्ट्रायकर साईडला शार्विन. 2 षटकार या षटकात आलेत. चांगला बॉल पायात टाकलेला, पण त्यानंतर बॅकलिपला खाली घेऊन बॉलला खेळले. मिड विकेट काऊ कॉर्नरला सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल. घाई करण्याची इच्छा दोन्ही फलंदाजांची नाहीये, कारण ज्या वेगानं जायचंय त्या वेगानं चाललाय खेळ दैसर बॉयज या संघाचा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 54चा पाठलाग करतात. धावसंख्या 27 झाल्या 2 षटकांमध्ये आणि 27 करायचे आहेत 3 षटकांमध्ये. नदी के लिए झरने की जरूरत होती है, उसी तरह से आपके लिए वो अच्छा स्टार्ट होना चाहिए. मैं समझ सकता हूँ कि दहीसर भाई 54 रनों का पीछा कर रहे हैं. पावर प्ले में आपने 10 रन बनाए और उसके बाद में दूसरे ओवर में अमय आगाशी जो सबसे बेहतरीन गेंदबाज है उनके खिलाफ आपने 17 रन बनाए. तो 2 ओवर में आपने बेहतरीन बल्लेबाजी की है. ये ड्रीम स्टार्ट है, लेकिन इसलिए बोल रहा हूँ, अगर इस मैच में आपको कमबैक करना है, खास करके सुनीता स्मृति 11 को, तो कम से कम 2 विकेट चाहिए. ये 1 विकेट से बात न बने, विकेट आपको गुच्छे में चाहिए कमबॅक करने के लिए. बघा 10 रुपयांमध्ये वडापावची विक्री सुरू झालेली आहे. कुपन्स आपल्याकडे नाही आलेत, पण मिस्टर राम जे आहे तुम्हाला स्टॅम्प वरून देतील. तो स्टॅम्प चिठ्ठी तुमच्याकडे ठेवा. जेव्हा कुपन्स येतील तेव्हा ती चिठ्ठी रिप्लेस करून तुम्हाला कुपन मिळतील. चला 10 रुपयामध्ये वडापावची विक्री झाली. आणि आणखीन एक गोष्ट की तुम्हाला नशीब आजमावण्याची संधी आहे. वडापाव सोबतच तुम्हाला एक भव्य बक्षीस जिंकण्याची संधी आहे. काफी लेग स्टंप के बाहर गेंद और अमर साठे हमारी तरफ बढ़ते हुए व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं. यहाँ से अनुशासन चाहिए. अगर ये मुकाबला स्मृति 11 को जीतना है मनीष, तो अनुशासन चाहिए. अगर अनुशासन नहीं होगा तो शार्विन बहुत खतरनाक लग रहे हैं. एक तरफ जेपी इस सीजन में फॉर्म में है, तो दोनों बेहतरीन खिलाड़ी मंच के ऊपर हैं. आपके लिए ये अच्छे संकेत नहीं है. विकेट चाहिए जल्दी, नहीं तो एक बार फिर खतरे की घंटी बज रही है. अर्जुनचा विकेट जेव्हा मिळवला होता, प्रदीपने म्हटलं होतं की तशीच ती लय त्याला सापडेल किंवा त्याच्या साथी गोलंदाजाला सापडेल, पण या दोन्ही फलंदाजांनी तसं होऊ दिलं नाहीये. या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेत असताना नॉस्टा चषकामध्ये आपण जर प्रवेश घेतलेला आहे तर आपल्याला सर्वोत्तम राहावं लागेल. त्यासाठी जैनिश आणि सार्विनचं खूप चांगलं प्रदर्शन फलंदाजीचं. फिरवलाय बॉल. विकेट किपर यष्ट्यांच्या मागे प्रीती जोशी खूप चांगलं नेव्हिगेशन करतोय. प्रत्येक गोलंदाजाला योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करतोय. षटक चांगलं सुरू केलंय प्रदीपने. जशा पहिल्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर असताना इकॉनॉमिकल राहिला होता प्रदीप, तशीच सुरुवात आता प्रदीपची या षटकात सुद्धा. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. एक गेंद लेग स्टंप के बाहर थी, उसके बाद में सही इलाके में गेंदबाजी और गति परिवर्तन किया गया था प्रदीप द्वारा. और जैसे कि हम बात कर रहे हैं कंट्रोल के, वो कंट्रोल नहीं है. दिशान गेंदबाजी लेग स्टंप के काफी बाहर, और ये गेंद प्रदीप भाई आपको दोबारा डालनी पड़ेगी. अब दबाव बढ़ रहा है. जैसे कि प्रीतेश के बारे में आप मनीष बात कर रहे हैं ना, वो आए अपने गेंदबाज के पास. क्या यहाँ इन्होंने अब बताया, वो देखने वाली बात है. क्या वो बदलाव करना चाहेंगे, लाइन में थोड़ा सा बदलाव करना चाहेंगे, वो देखना बहुत है. दोनों तरफ चर्चा हो रही है. यहाँ आप देख सकते हैं जैनेश भी चर्चा कर रहे हैं, सार्विन चर्चा कर रहे हैं, प्रीतेश चर्चा कर रहे हैं, और प्रदीप के बीच भी चर्चा हो रही है. ये चर्चा नॉस्टार चषक की भी हो रही है. प्रेक्षक ती चर्चा करतायत, खेळाडू आपल्या नावाची चर्चा करतायत, कारण पहिल्या सामन्यामध्ये ती धमाल कमाल प्रेक्षकांना पाहायला मिळते. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 चेंडू आणि 25 धावा. 17 बॉल 25. जर आपण 60% पाहिलं तर जयसर बॉयजच्या बाजूने हा सामना आहे. पण पाहूया 40% ला कुठेतरी 50% मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे षटक महत्वाचं आहे. सुनीता स्मृती 11 ठाणे संघासाठी धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजेच 29 वर. जिंकण्यासाठी 25 ची गरज. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर प्रदीप, स्ट्रायकर साइडला शार्विन. आलेल्या काय धमाका केलाय शार्विनने. ड्राइव्ह केले बॉलला. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला पोहोचतील. सिंगल होते कंप्लीट वेगानं. आता पाणी नसल्यामुळे, चिखल नसल्यामुळे क्षेत्ररक्षक सुद्धा या मैदानाची मजा लुटतायत. वेगानं धावतायत, बॉलपर्यंत पोहोचतायत. बॉल गॅदर करून योग्य त्या एंडला थ्रो करतायत. तोपर्यंत एकदा कंप्लीट झालेली आहे. एकदा वरती स्कोर पोहोचतोय तो म्हणजे 30 वर. जिंकण्यासाठी 24 ची गरज. बॉल शिल्लक आहे 16 चेंडू 24 धावा. काय वेग मेंटेन केलाय दोन्ही संघांनी. अजूनही प्रेक्षकांचे तर्क फेल आहेत की हा पहिला सामना आजच्या दिवसातला जिंकेल मात्र कोण. प्रदीप अपने बॉलिंग में पता यह रोड से गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर पर जैनेश पटेल एक चक्की की मदद से 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. सार्विन ने लाजवाब बल्लेबाजी की है. ये थोड़ी परेशानी है. और मनीष, प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उससे बड़ा करता है. आप पैर पकड़ने की कोशिश कर रहे हैं और आपने 3 वाइड बॉल लेग स्टंप के बाहर गेंदबाजी आप कर रहे हैं. ये करना आप नहीं चाह रहे. दबाव बढ़ रहा है इस वक्त. दबाव बिल्कुल बढ़ता हुआ गेंदबाज के ऊपर. स्कोर फिलहाल 31-16 गेंदों में जीतने के लिए 23 रनों को. मैच समाप्त नहीं है, लेकिन मैदान के ऊपर लड़ना और सही दिशा के साथ गेंदबाजी करने की जरूरत है. मोठा स्ट्रोक आणि विकेट या दोन गोष्टी या गणितामध्ये बदल घडून आणू शकतात. पाहूया मोठा स्ट्रोक येतोय
की विकेट येते. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 23 धावांची. प्रदीपचा पुढचा बॉल फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय फॉलो थ्रू मध्ये, काय उंच उडी घेऊन बॉल अडवलाय. एक एक धाव वाचवणं गरजेचं आहे, तेच लक्षात घेत असताना सुनीता स्मृती 11 चे गोलंदाज प्रदीप. जी हाँ, बहुत अच्छी गेंदबाजी. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों, यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. सटीक यॉर्कर जिसकी जरूरत है, ये ब्रह्मास्त्र का सही इस्तेमाल प्रदीप ने किया. अब मजा आएगा. क्या जवाब देना चाहेंगे जयनेश? लेन बॉल, अच्छा वेरिएशन. पहले यॉर्क किया, उसके बाद में गोल्ड स्पॉट पर गेंदबाजी टप्पा खाते थोड़ा गेंद बाहर की तरफ निकली है और गति परिवर्तन किया गया था. गेंद को लॉन्ग आउट की तरफ खेला गया जयनेश द्वारा, लेकिन तारीफ करनी चाहिए प्रदीप की, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर जो इस वक्त 32 रन, 32 ऑन द बोर्ड. अब 14 गेंदें जीतने के लिए 22 रनों की जरूरत है. मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है. काटे की टक्कर आणि ती पुढची 2 षटकं तितकीच महत्वाची आहे. या षटकामध्ये एकही मोठा स्ट्रोक आला नाही. ही क्वालिटी आहे प्रदीपची, ही एबिलिटी आहे. जरी वाईट बॉल्स आलेत पण मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना लांब ठेवण्याचं काम केलेलं आहे. हा सामना कसा बसा सुरू ठेवण्यासाठी हे षटक इकॉनॉमिकल राहणं गरजेचं होतं. प्रितेशचा चांगला तो अटेम्प्ट आहे की प्रदीपला त्यांनी स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बनवलं आणि प्रदीपने त्यांची कामगिरी पूर्णपणे निभावलेली आहे. अजूनही पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातला जिंकण्यासाठी आवश्यकता 22 ची बॉल शिल्लक आहे. 14 चेंडू 22 धावा. बॅटची लिडिंग एज बॉल मागे, डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जातोय आणि मिळते फक्त एकच धाव. 13 चेंडू जिंकण्यासाठी 21 ची गरज. कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है. मनीष टैलेंट कब देखा जाता है? दबाव में. प्रदीप ने 3 वाइट बॉल जरूर डाले हैं, लेकिन उसके बाद में क्या जबरदस्त गेंदबाजी, शानदार गेंदबाजी की इन्होंने. 2 सेट बल्लेबाज हैं, दोनों की आंखें जम चुकी है और उसके बावजूद इस ओवर में कोई बड़ा स्ट्रोक नहीं है. वाह प्रदीप वाह, इस मैच में आपने जान डाली है. इस मैच में आप पहचान बनाना चाह रहे हैं. अब आपके पास 13 गेंदें हैं और जीतने के लिए यहां से 21 रनों की जरूरत है. व्हाट अ मैच. 9 स्टार चषक 2026 आप देख रहे हैं. स्ट्राइक रेन पर सार्विन, ऑन साइड पर फैली हुई फील्ड, ऑफ साइड पर पॉइंट है, कवर है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात. बहुत ही अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंद, ऑफ स्टंप के बाहर गेंद को रखा गया था. लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है, दबाव की स्थिति में, अंडर प्रेशर. बहुत ही अच्छी गेंदबाजी प्रदीप द्वारा. 12 गेंदे 20. और आज के दिन का मनीष पहला मुकाबला पैसा वसूल हो रहा है. कांटे के टक्कर मैदान के अंदर, रोचकता बरकरार. मजा आएगा. किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार. बनायचं सुपरस्टार तर मग खेळावं लागेल नॉन स्टार. नॉन स्टार चषकामध्ये आपण खेळतो आणि पहिला सामना, जशी आपण चर्चा करतोय की नॉन स्टार चषक जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे. मग तर टेनिस बॉलचा फॉर्मॅट असू द्या किंवा रबर बॉलचा फॉर्मॅट असू द्या, नॉन स्टार चषक ही एक प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि ती जिंकण्यासाठी प्रत्येक संघ जय्यत तयारी करून येतो आणि तेच पाहायला मिळते दोन्ही संघांच्या वतीनं. जी हाँ, क्या मुकाबला चल रहा है. मुस्कुराओ क्या गम है, जिंदगी में टेंशन किसी को क्या कम है, अच्छा या बुरा तो केवल भ्रम है, इसलिए जिंदगी का नाम कभी खुशी कभी गम है. आने वाला ओवर दोस्तों आपको बताएगा ये मैच किस तरफ जाने वाला है, ऊंट किस तरफ करवट लेने वाला, ये बताने वाला ओवर है. और रोहित को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए. रोहित महत्वाचं षटक, ज्याला आपण पेनल्टीमेट ओव्हर म्हणून सुद्धा म्हणतो आणि त्या षटकाची जबाबदारी रोहित यांनी उचलली. शार्विन मागच्या षटकामध्ये सार्विनला प्रदीपने थांबवलं, तसेच जयनेशला प्रदीपने थांबवलं. पण पाहूया या षटकामध्ये गोलंदाज रोहित या दोन्ही फलंदाजांना थांबवतील का. 12 चेंडूत 20 ची गरज आहे. सामना खूप चांगल्या रंगतदार वळणावर येऊन पोहोचलेला आहे, म्हणून प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं या मैदानात आलेत. सप्ताह क्रीडांगणावर आपण पाहतोय नॉस्टार चषक, पहिला सामना नॉस्टार चषकाचा आणि पहिल्या सामन्याचा शेवट क्लायमॅक्स रंगतदार होतोय. थ्रिलिंग क्लायमॅक्स, लास्ट बॉल थ्रिल प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. सामना शेवटच्या षटकावर जाईल का. 12 चेंडू 20 धावा. पुढचा बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला, स्क्वेअर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर पोहोचताय. सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल कारण क्षेत्ररक्षण चुकलंय आणि त्याचमुळे एकाला 2 मध्ये बदललं जातंय. आता या क्षणांना व्यवस्थित जपावं लागेल. एकही चूक आणि तुम्ही या सामन्याच्या बाहेर. जी हाँ, बिल्कुल आपने सही कहा. बहुत सारे अच्छे गाने बजते तो सबको अच्छा लगता है. एक तरफ अगर देखिए यहाँ इस मुकाबले में एक अच्छा गाना बजेगा कोई परेशान नहीं है. आपके लिए बिल्कुल वो शिट्टी बज रहे कोई परेशान नहीं है. आपके लिए तालियां बज रही कोई परेशान नहीं है. मजा आएगा. लेकिन इस मुकाबले में गलती से मिस्टेक नहीं होनी चाहिए. गलती से भी मिस्टेक नहीं होनी चाहिए. अगर वो गाना बजेगा तो परेशानी हो सकती है. 11 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. और नौस्ता चषक 2026 की यह कहानी यादगार बन रही है. और टपा खाते गेंद नीचे रही है. प्रीतेश ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है.
मैच को बनाने का काम रोहित के कंधों पर रखा गया है। अब 10 गेंदें और जीतने के लिए यहाँ 8 रनों की जरूरत है। फासला बढ़ रहा है, जितना फासला बढ़ेगा गेंदबाज का हौसला बढ़ सकता है। 10 चेंडू 18 धावा, काय गोलंदाजी, अंडर प्रेशर बॉलिंग रोहितची, ज्याची सुपर हिट स्टार्ट या षटकाची झालेली आहे। 10 चेंडूत 18 धावांची गरज, सार्विनला रोखण्याचं काम रोहितने केले। आता सार्विनचा स्टान्स रोहितने ओळखून आता गोलंदाजी केले। मागचा बॉल येतोय डॉट आणि पुढच्या बॉलवर हॉट शॉट, लॉंगर क्लियर, जरी झाला उशीर, माझे फटके असतात पद्धतशीर, सिक्सर। मैंने पहले कहा कि गलती से मिस्टेक नहीं होनी चाहिए, आप यार करने के लिए चले गए, आपकी सोच अच्छी थी, लेकिन वही गेंद दुधारी तलवार की तरह होती है। ये गेंद फुल टॉस थी और फुल टॉस पर बल्लेबाज सार्विन बने बिग बॉस बने हैं। जो प्रेशर था वो रिलीज करने के लिए एक शॉट चाहिए तो वो शॉट आ गया। अब आपके पास 9 गेंदे हैं, 12 रनों की जरूरत। जीत की उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता है ना, वो कमाल का होता है। दर्शक जो बाहर से है ये मुकाबला देख रहे हैं वो महसूस कर रहे हैं, मैदान के अंदर जो खिलाड़ी वो महसूस कर रहे हैं, ऑर्गेनाइजर महसूस कर रहे हैं, tenniscricket.in पर जो दर्शक वो एक बार फिर महसूस कर रहे हैं। मजा आएगा। 9 गेंदों में 12 रनों की जरूरत। क्या एक अच्छी गेंद रोहित डालेंगे? सार्विन बहुत खतरनाक लग रहे, बहुत ही शानदार पारी, लाजवाब पारी अपनी टीम के लिए खेलते हुए। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी दायरे के अंदर जो स्क्वायर लेग के अंदर रखा हुआ है। बहुत अच्छी गेंद और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ाई क्रिकेट का रंग में भंग। सार्विन बैक टू द पेवेलियन, गॉन। ये बदला लिया रोहित ने। आप अगर छक्का जड़ सकते हैं मनीष, तो मैं आपकी विकेट भी ले सकता हूं, मैं शिकार भी कर सकता हूं, वो बताते हुए आत्मविश्वास के साथ रोहित। प्रतिकार हा माझा अधिकार आहे आणि तोच अधिकार दाखवत असताना गोलंदाज रोहित मागच्या षटकाराचं चोख प्रत्युत्तर देत असताना त्यांनी सार्विनचा विकेट मिळवलेला आहे आणि हेच तर महत्वाचं आहे। मोमेंटम जर तुमच्या बाजूने शिफ्ट करायचं असेल तर मग पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं होतं। पार्टनरशिप ब्रेक केली आणि आता याच मोमेंटमचा फायदा उचलावा लागेल, तो म्हणजे सुनीता स्मृती 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांना गोलंदाजांना। सामना रंगतदार होतोय, एक षटकार जरी आलाय पण पुढच्याच बॉलवर विकेट घेऊन मोमेंटम ब्रेक करण्याचं काम, सामना आपल्या दिशेने झुकवण्याचं काम रोहितने केलंय। जी हाँ, मजा आएगा। ये बहुत अच्छी गेंद थी मनीष, ऑफ स्टंप के बाहर फुल लेन रखा गया था, वाइड यॉर्कर और सही सोच के साथ, सही दिशा के साथ गेंदबाजी करते रोहित ने किया। मोहित नए बैटर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं। सोहम राणे, आपके पास 8 गेंदे हैं, 12 रनों की जरूरत है। अभी भी फासला बना हुआ है। विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड बनाते, इतिहास बनाते हैं। ये सुनहरा अवसर है दोनों के पास। रेकॉर्ड असेच बनत नाही, त्यासाठी जिद्दी व्हावं लागतं आणि तो जिद्दी खेळ रोहितला खेळावा लागणार आहे। खरं तर सार्विनने खूप चांगला खेळ दिला, 14 चेंडूंमध्ये 26 धावांचं योगदान, गोलंदाजी करताना सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली होती। पण सामना संपला नाहीये, सामन्याचा निकाल आला नाहीये। तो निकाल आपल्या बाजूने घेऊन जाण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील। पुढचा बॉल ऑन द राईज, बॅकफुटला खेळून जाऊन खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत, अमय आकाशात चुकलेत पण त्या ठिकाणी बॉल गॅदर केला आणि लगेच थ्रो केला। दुसरा धावासाठी प्रयत्न केला जाईल का, तर तयारी नव्हती, लक्ष नव्हतं। जयलेशचं दुसरी धाव घेऊ शकले असते पण पूर्ण केली जाते एकच धाव। एक धाव वाढते, स्कोअर जातोय एका धावेच्या मदतीनं 43, जिंकण्यासाठी 7 चेंडू 11 धावा। व्हाट अ मैच, क्या कमाल का मुकाबला। बीच मैदान पर 15 दर्शक काफी संख्या में मौजूद। काही प्रेक्षक जे कामावरती जाण्याकरता आले होते ना, ते बॅग घेऊन इथे आलेत। ते पहा, आपण प्रेक्षक जे कामावरती जाणारे प्रेक्षक देखील इथेच थांबलेले आहेत। त्यांना वडापाव खायचा आहे, त्यांना नॉस्टा चषक बघायचा आहे, त्यांना लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचंय, मुंबईचे क्रिकेट बघायचंय आणि तिचा उत्सव आपण या ठिकाणी पाहतोय। क्या मुकाबला, जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं। शानदार गेंदबाजी रोहित द्वारा। अब मजा आएगा दर्शकों के लिए। बिल्कुल ये जो मुकाबला है आज यादगार साबित हो रहा है। एक तरफ बल्लेबाज बहुत महत्वपूर्ण पारी खेल रहे जेपी और उनका साथ देने के लिए बैटर मैदान के अंदर आए हैं फिलहाल सोहम राणे और मनीष, क्या कहना जिस तरह से आज रोहित ने गेंदबाजी की है। ये गेंद बहुत महत्वपूर्ण है, इस गेंद की कीमत सोने की होगी। 100%। सामना खूप महत्वाचा आहे, त्यासाठी हा शेवटचा बॉल तितकाच महत्वाचा। बैकफुट चले गए, बहुत अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी, जेपी आउट। 6 गेंदों में 11 रनों की जरूरत है इस वक्त। रोहित जिन्होंने किया सबको मोहित। फंटास्टिक बॉलिंग बाय रोहित। आपण बोलण्याची गरज नाहीये सर, पण सामना शेवटच्या षटकावर आलाय।
जी अपेक्षा प्रेक्षकांची आहे, जी अपेक्षा आयोजकांची आहे, चांगलं क्रिकेट आयोजकांना खेळवायचंय, चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायचंय, चांगलं क्रिकेट खेळाडूंना खेळायचंय आणि पहिला सामना शेवटच्या षटकावर आलाय. दहिसर बॉईज की सुनीता स्मृती 11. प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या 5 मिनिटात पुढच्या 6 बॉलमध्ये शोधणार आहोत. 6 चेंडू 11ची गरज. मनीष, सवाल 2 लाख का है. चैंपियन बनने का सपना लेके ये सारे खिलाड़ी यहाँ आए हैं और दो महारथी आमने सामने होते तो रोमांच अपनी चरम सीमा पर होता है. ये सिर्फ मुकाबला नहीं है बल्कि प्रतिष्ठा की जंग है बीच मैदान पर. गेंद और बल्ले के बीच छिड़ी ये जंग चढ़ा क्रिकेट का रंग. मजा आ रहा है दर्शकों को. 9 स्टार चषक आज एक बार फिर झूमने का मौका, गाने का मौका, यहाँ से रोमांच का एहसास करने का मौका. बघा, मी परत एकदा मनीष तुम्हाला सांगतोय, इथे जे प्रेक्षक कामावरती जाण्याकरता आले होते ना, ते थांबलेत. त्यांना माहिती आहे हा मॅच पैसा वसूल आहे. मनीष, तुझं काय मन सांगतंय? सामना दहिसर बॉय जिंकेल की सुनीता स्मृती? आता तुम्हाला सुद्धा माहितीच आहे की माझं उत्तर काय असेल. क्रिकेट जे तुम्ही पाहण्यासाठी आलेले आहात ते क्रिकेटच जिंकणार आहे आणि म्हणूनच मुंबईमध्ये क्रिकेट का जिद्दीचा खेळ म्हणून ओळखलं जाते ते तुम्हाला पाहायला मिळते. ते मैदान तुम्हाला ऊर्जा देऊन जाते, मैदान तुम्हाला खेळण्यासाठी प्रेरित करते, प्रेक्षक तुमचा खेळ पाहण्यासाठी येतात, प्रेक्षकांचं प्रोत्साहन तुम्हाला मिळते आणि म्हणूनच ते जिद्दी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते मुंबईच्या या सप्ताह क्रीडांगणावर 9 स्टार चषकामध्ये. जी हाँ, 9 स्टार चषक जहाँ खेल होगा आकर्षक, झूम उठेंगे सारे दर्शक. खेलों का राजा है क्रिकेट, अनिश्चितों का उत्सव है क्रिकेट. क्रिकेट अनिश्चितों का खेल है जहां हमेशा प्रेडिक्शन फेल है. कुछ भी हो सकता है इस मुकाबले में. क्या मुकाबला है. सोहम राणे के ऊपर सबकी निगाह रहेगी और गेंदबाजी में परिवर्तन किया गया. बॉलिंग ट्रॅकला बॉलर येतात शेवटच्या षटकासाठी. शुभम येते. 6 चेंडू 11ची गरज आहे. सुरुवात या षटकाची ऑन साइडला बॉलला टर्न करून मोठा गॅप शोधला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचते. चांगलं कलेक्शन, लगेच एकाच ऍक्शन मध्ये थ्रो. दुसरा धावासाठी प्रयत्न, स्ट्रायकर साइडला थ्रो केला तोपर्यंत होत आहेत. पहिल्या बॉलवर 2 धावा पूर्ण. सामना शेवटच्या 5 बॉल्सवर 5 चेंडू 9 धावांची गरज. कर्मभूमि के दुनिया में सभी को करना पड़ता है. भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है. क्या मुकाबला ये. 5 गेंदें शेष है और जीतने के लिए यहाँ से और 9 रनों की जरूरत है. व्हाट अ मैच. अब गेंदबाजी में धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग की तरफ शिवम आ रहे हैं. बल्लेबाज स्ट्राइक के पर बल्लेबाजी करने के लिए सोहम राणे, जिनके ऊपर दारोमदार. इस मुकाबले में कुछ भी हो सकता है. ऑन सेट फॉर फील्ड नॉक आउट, डीप मिड विकेट और काउ कॉर्नर बाउंड्री की तरफ स्क्वायर लेग दायरे के अंदर मौजूद. ओ क्या बात है, कमाल का स्ट्रोक. ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. सोहम के बल्ले से खूबसूरत छक्का. पहिल्या डावामध्ये झाली माझी धुलाई, आता मी करणार गोलंदाजी धुलाई हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये सोहम राणे पहिल्या डावात त्यांनी 4 षटकार खर्च केले होते आणि योग्य त्या वेळेला मोक्याच्या क्षणाला षटकार खेचून सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्याचं काम केलंय. षटकाराला जिंकण्यासाठी आवश्यकता आता 4 चेंडू 3 धावांची. एका षटकाराने सामन्याचं गणित बदललेलं आहे. पण पाहूया प्रीतेश जोशी हा एक संघर्षाचा महामेरू असणारा कॅप्टन आहे. त्याचमुळे पाहूया ती जिद्द, ती ध्येयनिष्ठा. मैदानाच्या आतमध्ये अजूनही गोलंदाज पाहिजे. मागच्या बॉलवर षटकार जरी आलाय, पुढच्या बॉलवर डॉट बॉल येऊन बरोबरी साधण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहूया त्यासाठी प्रयत्न दिसतील का. पण एका बाजूला सोहम राणे फॅन्टास्टिक स्ट्रोक या शेवटच्या षटकामध्ये आपल्या कामगिरीची जादू या डावावर ते पाहायला मिळत आहेत. फुल लेन बॉल ऑन साइडला बॉलला फ्लिक केले. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. 30 सर्कलच्या आतमध्ये पूर्ण होते 1 धाव. सामना शेवटच्या 3 बॉलवर 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 2 धावांची. एक ड्रीम बॉल कहानी में पलटवार लेके आ सकता है. प्रीतेश जोशी दोबारा अपने गेंदबाज के साथ चर्चा करने के लिए आए हैं और अब फिलहाल देखिए ये दोनों खिलाड़ी मंथना कर रहे हैं. 3 गेंदों में 2 रनों की जरूरत है. प्लान तो बिल्कुल तैयार है. बल्लेबाज जिशान खान, जिन्होंने आज गेंदबाजी बहुत बढ़िया की है. अब जिम्मेदारी थोड़ी सी अलग है. आज मैच को समाप्त करना है. अब एक अच्छी गेंद शिवम को डालनी है तो मजा आएगा. एक ड्रीम बॉल की जरूरत है. कहानी अभी भी समाप्त नहीं है, ये पिक्चर अभी भी समाप्त नहीं है. ये एक बार फिर समझना होगा गेंदबाज शिवम को. सामने जिशान, जिनके ऊपर दारोमदार ऑलराउंडर खिलाड़ी है. पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर थोड़ा सा आगे, शॉर्ट मिड विकेट को थोड़ा सा और आगे लेके आए हैं. यहाँ से वो कैचिंग पोजीशन पे. मागे टपला यष्टिरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक. उधळण्यात तुझा डाव ते तुला कधी देणार नाही भाव. या साऱ्यांना थकवशील तरच तुला मिळेल धाव. शुभम तैयार गेंदबाजी करने के लिए. जिशान ऑन स्ट्राइक. हवा में गेंद को खेला गया लेकिन सही सोच.
बल्ले के बीचों बीच स्टॉप नहीं खेल पाए, गेंद जाएगी डिक्लेयर क्षेत्र की तरफ, 1 रन 2 गेंदे 1। अभी भी क्या मैच को बनाने की कोशिश शिवम करेंगे, देखने वाली बात है। और क्या मनीष वो सारे खिलाड़ी दायरे के अंदर आएंगे, क्योंकि 1 रन आपको बचाना है, 2 गेंदे आपके पास है, कंपल्सरी चेस है, तो आपको बेच देना है। एका चेंडूत 6 धावा पूर्ण करणं फलंदाजांसाठी सोपं असतं, पण 1 धाव पूर्ण करणं वाटतं तितकं सोपं नाही. आणि जसं आपण सातत्याने विविध स्पर्धांमध्ये पाहत आलेलो आहोत, तसंच या पहिल्या सामन्यात पाहायला मिळेल का? शेवटच्या या 2 बॉलवर गोलंदाज आपली कामगिरी मजबूत दाखवेल का? होऊ शकते, फक्त तुम्हाला करायचे प्रयत्न, आणि प्रयत्न देण्यासाठी पाहूया आता गोलंदाज पुढे सरसावत आहेत का. 2 चेंडू एका धावेची गरज आहे, हिरो बनण्याची संधी आहे. सोपा सामना जिंकणं हे कोणीच लक्षात ठेवत नाही, पण जेव्हा कठीण सामना तुम्ही जिंकता त्या गोष्टी चर्चा होते. 2 चेंडू मध्ये एका धावेची गरज आहे. आणि पाहूया या शेवटच्या मोमेंटला आपल्याला ओव्हर करतील का. ज्यांना आपली छाप पाडायची आहे ते मागे वळून पाहत नाही. आणि पाहूया तीच कामगिरी गोलंदाजाची पाहायला मिळेल का. पुढचे 2 बॉल आपल्याला ओव्हर करतील का. हा बॉल 5वा या षटकातला महत्वाचा. बॉलला ड्राईव्ह केलंय आणि महत्वाच्या बॉलला आपल्याला ओव्हर केलंय. पहिला सामना नॉस्टार चषकाचा शेवटच्या बॉलवर 1 चेंडू एका धावेची गरज. व्हाट अ मैच. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. ये क्रिकेट का जो खेल है ना, वो बिल्कुल अनिश्चितता का उत्सव है. एक गेंद 1 रन की जरूरत है, और 1 गेंद में 10 भी बने इसी ग्राउंड पर. आज शाहिद सावंत बहुत खुश, उसके साथ गणेश बारे साहब बहुत खुश हो जाएंगे, महेंद्र गुरव साहब बहुत खुश हो जाएंगे, दीपक पाटनेकर साहब बहुत खुश हो जाएंगे. टूर्नामेंट के आयोजन करता युवक मंडल सिद्धेश्वर भाई जन मित्र फाउंडेशन. क्या शुरुआत हुई है. 1 नंबर का टूर्नामेंट है, 1 नंबर का मैच है, 2 लाख की नकद राशि है, चैंपियन बनने का सपना लेके आए हैं. आगाज आप खूबसूरत बनाना चाह रहे. 1 गेम 1 रन की जरूरत है. हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है. पैसा वसूल मैच. पहिला सामना tenniscricket.in वर सुद्धा ट्रेंडिंगला चाललेली स्पर्धा नॉस्टार चषक. आणि पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आणि एका धावेची गरज आहे. 1 बॉल हा गोल्डन बॉल आहे, तो बॅटर आपल्या नावावर करेल, तो बॉलर आपल्या नावावर करेल. चला टाळ्या जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू एका धावेची गरज. क्या मुकाबला दर्शक काफी संख्या में मौजूद है, रोचकता बरकरार है. अब मजा आएगा. वक्त मोहरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. 9 स्टार चषक, जहां खेल होगा आकर्षक, झूम उठेंगे सारे दर्शक. मजा आएगा. अभी भी चर्चा हो रही है, अभी भी गुफ्तगू हो रहा है, अभी भी खिचड़ी पक रही है. प्रीत्य जोशी और टीम के गेंदबाज शुभम के बीच क्या मुकाबला ये. अब एक बार फिर दोनों तरफ चर्चा हो रही है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. बीच मैदान पर चर्चा हो रही है बल्लेबाजों के बीच, और उसके साथ दोनों खिलाड़ी. प्रीत्य जोशी जो टीम के कप्तान है, और उनके साथ उनके गेंदबाज कंपल्सरी चेस है. बल्लेबाज साई किरण पर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल शिवम राणे, सोहम राणे, जिनके ऊपर दारोमदार, और सामने है शिवम. रुक गए रुक गए रुक गए, हमारी सांसें भी गले में अटकी हुई है. कौन ये मुकाबला जीतेगा. वो दिल की धड़कन है ना, वहां तक मेरे हिसाब से वो साई की दिखे. एक बार फिर महेंद्र गोरस साहब, गणेश जी बारे साहब, वो आपके दिल की धड़कन है ना, उनकी आवाज यहां तक आ रही है, यहां तक आ रही है. क्या आप शिवम है, सोहम है. बहुत ही बढ़िया तरीके से टैप किया और गैप निकाला. ये रोचक पैसा वसूल मुकाबला समाप्त हुआ. दर्शकों ने एंजॉय किया आज के दिन का बेहतरीन मुकाबला. मजा आया दर्शकों के लिए. ये मुकाबला सिर्फ खेल नहीं, जुनून की जंग थी. हर पल रोमांच बरकरार था, हर पल सांसों को थामने वाला था. दोनों टीमों ने साबित किया, जब जज्बा चरम सीमा पर हो तो दर्शक अपने सीट से हिल नहीं सकते. क्या जबरदस्त मैच. 9 स्टार चषक. आता इथे क्रिकेटच्या खेळाचा आनंद तर तुम्ही घेतलात, पण मुंबईचा वडापाव खाल्ल्याची मजा येणार नाही. त्यामुळे वडापाव आणि तुमचं लकी ड्रॉचं तिकीट 10 रुपयामध्ये तुमची वाट बघते. तिकडे वडापाव खा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल. तर अगदी थोड्याच वेळात आपण पुढचा सामना देखील महत्वाचा असणार आहे. या पुढच्या सामन्यासाठी आपण तयार राहायचंय.
कमाल का ये मुकाबला, शानदार प्रदर्शन। शारबिन जिन्होंने बहुत ही शानदार प्रदर्शन किया, कंट्रीब्यूशन 21 रनों का, उसके साथ गेंदबाजी में ये असरदार साबित हुए हैं। तो गेम चेंजर ऑफ द मैच मिस्टर शारबिन। शारबिन, आपको प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ आना है। शारबिन, आपको जल्दी आना है आणि मॅच क्रमांक 2 सुरू ठेवा, थांबू नका.